कर्जमुक्तीची उपासना ज्योतिषशास्त्रामध्ये आहे, विज्ञानामध्ये मुळीच नाही. विज्ञान सदैव अपूर्ण असते. विज्ञान शेवटी ज्योतिषशास्त्राचाच आधार घेते किंवा शास्त्राचाच आधार त्यांना घ्यावा लागतो. आपल्याला आर्थिक समस्यांनी सर्व जण बेजार झालेले आहेत. कर्जांना घेणारी माणसे आज शोधून सापडणार नाही. वाढती बेकारी, नोकरी उद्योगधंदे नाहीत. कंपनीमध्ये पगार कमी आहे. भ्रष्टाचार आहे. सरकारचे वाढते टॅक्स नित्य रोज वाढत आहे. संसार करणे कठीण होऊ लागले आहे. कुटुंब चालवणे मुश्किल आहे. अशा स्थितीमध्ये काय करावं ते कळत नाही. त्या मुलांच्या शाळा कॉलेजमध्ये पाठवणे कठीण आहे, कारण शाळामध्ये फी फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. शाळेच्या साहित्यात पण वाढ झालेली आहे. अन्नधान्याचे भाव कडाडत आहे. अशा असताना सरकारी शाळा बंद झाल्या आहेत. खाजगी शाळावर आपल्याला अवलंबून राहावं लागत आहे. पूर्वीच्या काळी 99% गावामध्ये फोन नव्हते आणि आज मात्र प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल आहे आणि ते सारखे रिचार्ज आपल्याला करावे लागतात. परंतु आपल्याला मोबाईलची गरज आहे का नाही हे आपण बघत नाही आणि ती एक आवश्यकता आहे म्हणून आपण करतो आणि असे कळत न कळत आपले खर्च वाढत जात आहे. दवाखान्याचं तर नाव नको अशी स्थिती आहे. दवाखान्याची भीती वाटते. दवाखान्याचं नाव घेतलं की आपणच आजारी पडतो, कारण औषधी आणि डॉक्टरची बिले पाहून आज भोवळ्याची गोष्ट आलेला आहे. पाण्याला पैसे द्यावे लागतात, चालण्याला पैसे द्यावे लागतात. अनेक समस्यामधून आपल्याला कर्ज काढावं लागते. ते गरजेचे आहे. उसनवारी करणं पण गरजेचं होऊन बसते आणि या दुःख, समस्या, कष्ट, व्यथा ह्या तर इतर आहेत. याविषयी आपल्याला उपासना ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनातून आपण बघणार आहोत. मोठ्यांची लाखो रुपयांचीच कर्ज माफ होतात आणि सामान्यांच्या दारी मात्र अधिकारी वर्ग नेहमी तगादा लावतो. गांधीजींचा भारत त्यांच्या सोबत गेला की काय असे वाटू लागलेले आहे. आज नवभारत आहे. यात लोकशाही नसून गुलामगिरी आहे. गुलामगिरी मोगलाईपेक्षाही सामान्य माणूस पिळला जात आहे. आज तर भारतातील प्रत्येक नागरिक कर्जबाजारी आहे, परंतु तथाकथित राजकारण्यांनी भारत देशाला पण कर्जाच्या खाईत लोटलेलं आहे. भारतही कर्जबाजारी झालेला आहे. देशाची जनता पण कर्जबाजारी आहे आणि आपण मात्र विश्वगुरूचे स्वप्न पाहत आहोत. या बाबतीत कोण काय करणार, पण ज्योतिषशास्त्रगत उपासना करून बघायला हवी. आपणच काही जनतेला मार्ग दाखवला पाहिजे. कर्ज समस्या सुटल्या पाहिजे. ज्योतिषशास्त्रातील उपाय आपणाकडे आता आपण बघणार आहोत. समस्या नाही असा माणूस नाही आणि समस्या नाही अशी ज्योतिषशास्त्रात उपासना नाही. उपासना सर्व दूर आहे. श्रद्धा असावी, श्रद्धा ठेवावी. श्रद्धेला यश मिळते. मंगळवारी कर्ज घेऊ नका. मंगळवारी कर्जाची फेड करा. मंगळवारी कोणाला उधार उसनवार देऊ नका, पण हा नियम आजारपण मृत्यूला लागू करू नका. बुधवारी कर्ज घ्यावे. उधार उसनवारी आपण घ्यावी. कर्तव्येस अष्टमात, धनेस अष्टमात, भाग्येस अष्टमात, लाभेस अष्टमात, दशमेस अष्टमात असे आपल्या कुंडलीत जर योग असले तर कर्ज सांभाळून घ्यावं, कारण बहुतांशी अशा व्यक्तींचं कर्ज आयुष्यभर राहते. कर्ज फेटत नाही. एक उपासना आता सुरू करतो. मंगळवारी प्रथम आलेला पैसा हा पगाराचा असो, रोजंदारीचा असो, मजुरातून असो किंवा आपण भाजी बाजारात जातो, इतर वस्तू घेताना असतो आणि त्याच्या बदली जर दुकानदाराने आपल्याला जी नाणं किंवा नोट दिली ती आपल्याला जवळ ठेवायची आहे आणि त्याचं पुढच्या मंगळवार पावतर पूजन करायचं आहे. स्त्रीने कर्ज घेतलं असेल तर स्त्रीने पूजन करावं. पुरुषाने कर्ज घेतलं असेल तर पुरुष पूजन करावं. पूजनामध्ये पिवळी फुलं आणि लाल फुले आपल्याला वापरायची आहेत. लाल फूल रवी ग्रहाचं असते आणि पिवळं फूल गुरु ग्रहाचं असते. रवी आणि गुरु ग्रह हे धनकारक ग्रह ज्योतिषशास्त्रात मांडले आहेत. पुढच्या बुधवारी हे फोटो फ्रेम करायची. नाणं घ्यायचं, पिवळा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावर लाल शाहीने, लाल रंगाने आपल्याला मंत्रजाप लिहायचा आहे. लाल रंग पुनश्च रविकारक आणि पिवळा कागद गुरु धनकारक म्हणून आपल्याला लिहायचं आहे. आणि असं असताना याला आपल्याला दिवाला प्रज्वलित करायचा आहे. तो गाईच्या तुपाचा करा, तेलाचा करा, कशाचाही केला तरी चालेल. अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे आणि ही अगरबत्ती आपल्याला ओवाळत असताना प्रथम यंत्राजवळ ओवाळायची आहे. नंतर मग तिथे तिजोरी असेल, व्यवसायाचा काय
संपूर्ण घरावर अशी फिरवायची आहे. नंतर पुन्हा आपल्याला ती अगरबत्ती आपल्याला त्या यंत्राजवळ जे नाणं आणि आपण तुम्ही जे करणार आहे फोटो फ्रेम ते काच फ्रेमच करायची, अशी लावायची नाही. काच फ्रेम केली म्हणजे स्फटिकाचं रूप प्राप्त होते आणि यंत्राला नजर लागत नाही. असं असताना आपण आपले मनोगत आपल्याला कळवा, आम्हाला कळवा. त्यात तुमचा पूर्ण पत्ता द्या. ज्यांना माझ्याकडनं अभिमंत्रित यंत्र हवं असेल त्यांना आम्ही यंत्र पाठवू. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ते यंत्र घ्यावं. ही यंत्र सर्वांना दिसेल अशी लावायची आपल्याला आहे आणि ती फोटो फ्रेम करूनच लावायची आहे. ती व्यवसायाच्या जागी लावा. व्यवसायाची जागा, घराची जागा असेल तर 2 यंत्र मागवा. आम्ही दोघंही यंत्र विनामूल्य आपल्याला देणार आहोत. आपण आता मंत्राकडे वळूया. ओम ऋण मुक्तेश्वराय मंगलम महादेवाय धनलक्ष्मी वरदायिनी समस्त तृणहर्ताय सदा सर्वदा नारायण लक्ष्मी आगमने स्वागताय नमाय नमस्तुतेय. पुनश्च मी मंत्र म्हणतो. ओम ऋण मुक्तेश्वराय मंगलम महादेवाय धनलक्ष्मी वरदायिनी समस्त ऋणहर्ताय सदा सर्वदा नारायण लक्ष्मी आगमने स्वागताय नमाय नमस्तुतेय. आता याचं पूजन मेष, कर्क, सिंह, धनु, वृश्चिक, मीन राशीने सूर्योदय ते सकाळी 10च्या आत करायचं आहे. वृषभ, मिथुन, कन्या, तुला, मकर, कुंभ या 6 राशींनी रात्री सूर्यास्तानंतर 10च्या आत करायचा हा नियम पाळायचा आहे. लक्षात घ्या. मेष, कर्क, सिंह, धनु, वृश्चिक, मीन. मेष, कर्क, सिंह, धनु, वृश्चिक, मीन यांनी सूर्योदय ते सकाळी 10च्या आत, वृषभ, मिथुन, कन्या, तुला, मकर, कुंभ यांनी सूर्यास्त रात्री 10च्या आत. हा मी मंत्र तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर. हा बघा. हा आपल्याला पिवळ्या कागदावर लाल शाहीने, लाल रंगाने आपल्याला लिहायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि याच्या बाजूला जी ती तुम्ही नोट ठेवणार आहे ती किंवा नाणं असेल ती काच फ्रेममध्येच आपल्याला करायचं आहे. हे बारीक शाईमध्ये तुम्हाला जे आहे त्या राशीचं आहे. हे बघा. हा मंत्र ज्या पुनश्च बघा आपल्याला दिसेल. मी सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ चालू करा तेव्हा तो स्क्रीनवर येणारच आहे. पुनश्च यंत्रावर श्रद्धा ठेवा, मंत्रावर श्रद्धा ठेवा. आपल्याला कर्जमुक्ती करायची आहे हे लक्षात घ्या आणि कर्जमुक्ती निश्चितच होईल. आपण मला आपले अनुभव निश्चितच कळवा. आपले अनुभव आल्यावर मी माझ्याकडनं अभिमंत्रित यंत्र मी पाठवेल. श्रद्धा असेल त्यांनीच करावं. असा हा आजच्या कार्याचा विषय आपल्याला होता. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.